नमस्कार मित्रांनो, निवडणूक आयोगाने परवाच असं जाहीर केलं की पश्चिम बंगाल, तामिळनाडू, केरळ आणि पुडुचेरी व आसाम ह्या ठिकाणी निवडणुकांचा कार्यक्रम त्यांनी लावलेला आहे आणि पुढच्या महिन्यात त्या निवडणुका होतील आणि मेमध्ये त्यांचा निकाल येईल. तर अशा वेळेस जेव्हा हे जे 5 राज्ये होते आहेत, या 5 राज्यामध्ये पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी हे मुख्यमंत्री आहेत, तामिळनाडूमध्ये स्टॅलिन हे मुख्यमंत्री आहेत, केरळमध्ये डावी आघाडी आहे आणि पुडुचेरीमध्ये युतीचं BJP धरून काही प्रमाणात बाकी पक्ष धरून एक सरकार आहे आणि आसाममध्ये आज BJPचे सरकार आहे. तर ह्या 5 राज्यामध्ये पुढे निवडणुकीमध्ये कशा कशा पद्धतीचं मतदान होतं आणि कुठला पक्ष या ठिकाणी आघाडी घेतो हे आपल्याला बघायला मिळेलच. पण जेव्हा आपण या 5 राज्याचा विचार करतो तेव्हा यात आसाम हे राज्य BJPकडे आहे आणि ते राहतं का जातं हा पुढचा प्रश्न आहे. पण BJPला गमवण्यासारखं ह्या 5 राज्यामध्ये काही नाही. आसाम जर टिकवलं आणि ह्या बाकी राज्यामध्ये थोड्याफार प्रमाणात यांनी शिरकाव केला, पश्चिम बंगालमध्ये आणि केरळमध्ये यांना चांगल्या जागा मिळतील अशी वातावरण निर्मिती यांनी केलेली आहे. ते कितपत यशस्वी होतात ते बघावं लागेल. पण ह्या सगळ्यात महत्त्वाची जी कसोटी आहे ती काँग्रेसची आहे आणि काँग्रेसला केरळमध्ये एखाद वेळेस यश येईल असं एकंदरीत वातावरण आहे. कारण 10 वर्षापासून डावी आघाडी त्या ठिकाणी आहे. पण दर 5 वर्षानंतर त्या ठिकाणी सत्तांतर होत असतं. पण ह्या वेळेस मात्र सलग दुसऱ्यांदा डावी आघाडी निवडून आलेली आहे. पण आता असं वाटतं की या ठिकाणी केरळमध्ये एखाद वेळेस काँग्रेसला सत्ता मिळू शकेल आणि आसाममध्ये सुद्धा काँग्रेस BJPला चांगली टक्कर देईल. पश्चिम बंगालचं म्हटलं तर अजून बी तळ्यात मळ्यात आहे. अजून बी लोकांचा कल नीट समजत नाही आणि दाट शक्यता आहे की BJPच्या जागा वाढतील पण BJPला सत्ता मिळणार नाही. ती बहुतेक ममता बॅनर्जीसुद्धा यावेळेस मोठ्या प्रमाणात यश मिळवतील असं एकंदरीत वातावरण आहे. तेव्हा बघूया, BJPकडे आज गमावण्यासारखं काही नाही आणि काँग्रेसला आज खूप काही कमावं लागेल. कारण मग दर निवडणुकीमध्ये काँग्रेस हळूहळू खाली जाते आहे. प्रत्येक निवडणुकीमध्ये त्यांच्याकडे एक राज्य हिसकावलं जात आहे. आज त्यांच्याकडे 2-3 राज्यापेक्षा जास्त कुठलंही राज्य नाही. तेव्हा ह्या ठिकाणी केरळ आणि आसाम त्यांना मिळतं का हे बघावं लागेल. कारण पुडुचेरी फार छोटं राज्य आहे. खरं तर पश्चिम बंगाल, तामिळनाडू ही 2 मोठी राज्य आहेत. या ठिकाणी तामिळनाडूमध्ये तर काँग्रेस हे स्टॅलिनच्या सोबत आहे तेव्हा तिथं काँग्रेसची सत्ता येणं शक्य नाही. पश्चिम बंगालमध्ये तर काँग्रेस नगण्य झालेली आहे तेव्हा तिथेही त्यांचा विचार केला जात नाही. आसाममध्ये थोडी आशा आहे, केरळमध्ये बऱ्यापैकी आशा आहे. BJPला मात्र आसाममध्ये उत्तम आशा आहे आणि पश्चिम बंगालमध्ये एक वेळा लोकांनी मनात घेतलं त्यांची सत्तासुद्धा येऊ शकते. पण तशी ती अशक्यप्राय गोष्ट आहे. तेव्हा आपण ही निवडणुका झाल्यानंतर याच्यावर परत बोलू. नमस्कार.